आहे आणि ठाकरे बंधू आता आक्रमक झालेले आहेत। राज ठाकरे आता संपलेली असून राज ठाकरे या बैठकीमधून आता बाहेर पडलेले आहेत। शिष्टमंडळाची निवडणूक अधिकाऱ्यांसोबतची बैठक अद्यापही सुरू आहे। राज ठाकरे काही वेळासाठी बाहेर गेले होते, आता पुन्हा एकदा ते सभागृहामध्ये आलेले आहेत। राज ठाकरे यांनी या ठिकाणी आग्रही मागणी केली आहे। तासाभरापासून ही बैठक या ठिकाणी सुरू असून विरोधकांनी आपल्या मागण्या या निवडणूक अधिकाऱ्यांसमोर ठेवलेल्या आहेत। निवेदन देण्यात आलेले आहे, ते निवेदनामध्ये सविस्तर मुद्दे मांडण्यात आलेले आहेत। मात्र प्रत्येक नेत्याकडून काही आग्रही मागणी, काही मुद्दे जे आहेत ते थेटपणे मांडले जात आहेत। थेट सवाल जे आहेत ते अधिकाऱ्यांना केले जात आहेत आणि उत्तरांची अपेक्षा सुद्धा केली जाते। ही बैठक झाल्यानंतर एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून नेत्यांकडून सविस्तर माहिती दिली जाईल असं म्हटलं जातंय की या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे। तर ठाकरे बंधू आक्रमक झाल्याचं या बैठकीमध्ये पाहायला मिळालेलं आहे। व्हीव्हीपॅटच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू आक्रमक झालेले आहेत। तर काही वेळासाठी उद्धव ठाकरे देखील या सभागृहातून आता बाहेर पडलेले आहेत, आपण पाहतोय। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी व्हीव्हीपॅटचा मुद्दा या ठिकाणी लावून धरलेला आहे। बैठक अद्यापही सुरू आहे, तासाभरापासून ही बैठक इथे सुरू आहे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा अशी मागणी या ठिकाणी राज ठाकरे यांनी केली आहे। आणखी काही मुद्दे या ठिकाणी चर्चेला येतील, त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मशीन शिवाय मतदान नको, निवडणूक नको अशी आग्रही मागणी या ठिकाणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली आहे। हा मुद्दा ठाकरे बंधूंनी लावून धरलाय। उद्धव ठाकरे काही वेळासाठी सभागृहातून बाहेर पडले, त्यावेळीची ही दृश्य देखील आपण पाहिलेली आहेत। तर राज ठाकरे देखील काही वेळासाठी इथून बाहेर पडले होते। अजूनही शिष्टमंडळासोबतची ही बैठक सुरू आहे। तास होऊन गेलेला आहे, तासाभरापासून ही महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे आणि आता काही वेळा पूर्वी सुरुवातीला राज ठाकरे आणि त्याच्यानंतर आता उद्धव ठाकरे हे बैठकीमधून थोडेसे बाहेर गेलेले आहेत। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका अशी आग्रही मागणी राज ठाकरेंची। मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे आणि देशामध्ये सध्या कुठेच निवडणुका नाही आहेत, तर व्हीव्हीपॅट आणा अशी आग्रही मागणी राज ठाकरेंकडून करण्यात आलेली आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी आणखी काही सविस्तर चर्चा होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्याचे आपल्याला आदेश आहेत, आपण आम्हाला उत्तर द्या की तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, असा सवाल देखील राज ठाकरे यांनी केला आहे। विरोधकांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला हे निवेदन कळवणार, त्यांच्या मागण्या कळवणार असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी इथे म्हटलेलं आहे। तर व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली। देशामध्ये कुठे सध्या निवडणुका नाहीत, तर व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा तरच पुढे चर्चा करता येईल असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज ठाकरेंचे बैठकीमध्ये सवाल, राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे आले तर सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। देशामध्ये कुठे सध्या निवडणुका नाहीत, तर व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली। व्हीव्हीपॅट शिवाय निवडणूक घेऊ नका अशी आग्रही मागणी राज ठाकरेंकडून करण्यात आली आहे। तर मतदान कुणाला जातं हे मतदाराला कळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। यादी दुरुस्त होईपर्यंत निवडणूक घेऊ नका असं मत राज ठाकरेंनी मांडलेलं आहे। तर तुम्ही निवडणुकीसाठी सज्ज आहात का, आधी आश्वासन द्या असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। 31 जानेवारीपर्यंत निवडणूक घेण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख आले तर सविस्तर चर्चा होईल असं राज ठाकरेंनी या ठिकाणी आग्रही मागणी केली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे आले तर सविस्तर चर्चा होईल। बैठकीमध्ये ठाकरे बंधूंकडून व्हीव्हीपॅट आणण्याची आग्रही मागणी यावेळेला करण्यात आलेली आहे। तर व्हीव्हीपॅट मशीन लावा अशी आग्रही मागणी या ठिकाणी राज ठाकरे यांनी केली। मतदान कुणाला जातं ते कळत नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। देशामध्ये आता कुठेच निवडणुका नाहीत, त्यामुळे व्हीव्हीपॅट आणा अशी मागणी इथे राज ठाकरे यांनी केली। सविस्तर चर्चेसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या प्रमुखांना बोलवा असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। गेल्या तासाभरापासून शिष्टमंडळाची ही बैठक या ठिकाणी सुरू आहे। काही मुद्दे हे निवडणूक अधिकाऱ्यांसमोर त्यांच्यासमोर